नमस्कार. आपले जीए चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी लीना पिंपळे. आज आपण जीएनच्या काजळमाया या संग्रहातील दूत या कथेचा भाग दुसरा वाचणार आहोत. भद्रानंदाने दूताकडे निरखून पाहिले. त्याची हालचाल नव्हती तरी त्याच्यात अद्याप प्राण होता. त्याने 2 भिक्षूंना पाचारण केले. त्याने दूतास उचलले आणि अति कष्टाने पायऱ्या चढून ते तेथे उभ्या असलेल्या आर्यस्थविरांसमोर आले. भद्रानंदाने सारी कथा त्यांना सांगितली व म्हटले, कदाचित मठातील शांत सात्विक वातावरणात याची स्मृती जागी होईल. मात्र माझा मार्ग निराळा आहे. प्रासादात समृद्धीने साध्य झाले नाही, ते उपासमारीने मठात साध्य होईल. आर्यस्थविरांनी अनुमती देताच भद्रानंदाने दूतास भिक्षूंच्या अत्यंत अरुंद अशा कोठडीत बंदिस्त केले व नम्रपणे म्हटले, सम्राटांची आज्ञा आर्यस्थविरांविषयीच होती. अशी स्मृती होणे आपल्याच हिताचे होईल. तोपर्यंत आम्ही आपल्याला अन्न पाण्याच्या मोहापासून अलिप्त ठेवण्याचे ठरवले आहे. परंतु जर स्मृती जागी झाली तर सम्राटांकडील इच्छा भोजन क्षुद्र वाटावे असे आपले आतिथ्य होईल. आता सूर्यप्रकाश कपोत आकृतीवर आहे. तो कमल दलांना स्पर्श करण्यापूर्वी आज्ञेचे स्मरण करावे. भिक्षूंच्या त्या अरुंद कक्षेतही दूत तसाच निश्चल राहिला व पाठीवर धगधगीत थंडी असल्याप्रमाणे पेटलेली वेदना देखील त्याच्या शून्य डोळ्यात दिसेना. कपोताकृतीवरून सूर्यप्रकाश नीरवपणे खाली सरकला. त्याने चतुर्दंत हत्तीला उजळत सहस्त्रदल कमलाला स्पर्श केला. त्याखालील सरोवराचे पाणी क्षणभर प्रकाशमय झाले. काठावरील झाडांची पाने सोन्याची होऊन पुन्हा काळवंडून गेली. परंतु दूताच्या चेहऱ्यावरील निर्जीव भाव बदलला नाही की ओठातून शब्द उमटला नाही. भद्रानंदाचा निर्विकार चेहराही संतप्त अधीर होऊ लागला. तो म्हणाला, आता अनुताप गृहाखेरीज मला अन्य मार्ग दिसत नाही. भिक्षूंनी दूतास बाहेर काढले. त्यावेळी त्याचा देह शुष्क जर्जर झाला होता व मुद्रेखालील कपालाकृती स्पष्ट होऊ लागली होती. त्यांनी दूतास मठाखालच्या विस्तीर्ण तळघरात नेले व तेथे मध्यभागी असलेल्या एका वेदिकेवर ठेवले. दोघा भिक्षूंनी त्याचे हातपाय वेदिकेसच असलेल्या अंकुशांना दृढपणे बांधले. क्षीणपणे निश्वास सोडत दूताने डोळे उघडले व वर पाहिले. वरच्या बाजूला भिंतीवर प्रखर तैलदीप होते व त्यांच्या थरथरत्या प्रकाशात भिंतीवर टांगलेल्या अनेक भीषण यातना यंत्रांच्या सावल्या अतृप्त पिशाच्या प्रमाणे हलत होत्या. वेदिकेच्या सरळ वरच्या भागी एक ताम्रपात्र टांगले होते व त्या भोवतालच्या लोह वर्तुळात जागृत होत असलेल्या अग्नीच्या मंद जिव्हा दिसत होत्या. हे दृश्य पाहताच दूतास पाठीवरील वेदनेचाही विसर पडला व तो हताशपणे उद्गारला, धर्मगुरु, तुम्ही काय करणार याची मला कल्पना नाही, पण मला तात्काळ मृत्यू येईल असा देहदंड द्या. आता मला वेदना सहन करण्याचे सामर्थ्य उरले नाही. भद्रानंदाचा चेहरा निर्विकार राहिला. तोपर्यंत त्याने पाठवलेला भिक्षू परत आला व त्याच्या मागोमाग त्याच काळ्या वस्त्रातील डोम वेदिकेजवळ आला. डोंबा, राजदूतास प्रथम तैल दिव्याचा अनुभव पाहिजे. एका आताताई प्रहारापेक्षा सातत्याने होणारा तीक्ष्णाग्र आघात जास्त परिणामकारक होतो. हे दिव्य किती काळपर्यंत ठेवायचे हे दूताच्या सुज्ञतेवर अवलंबून राहील, भद्रानंद म्हणाला. त्याच्या अनुज्ञेप्रमाणे डोम पायऱ्या चढून वर गेला आणि त्याने लोहवर्तुळातील अग्नी जास्त प्रज्वलित केला. आता अग्नी जिव्हा संतापल्याप्रमाणे उंचवल्या व लालसेने ताम्रपत्राभोवती फिरू लागल्या. खाली अनुतापगृहाच्या कोपऱ्या कोपऱ्यात अनेक भिक्षू केशरी सावल्यांप्रमाणे एकत्र आले आणि श्वास आवरून ते दृश्य पाहू लागले. काही काळाने ताम्रपात्र अतिउष्ण रक्तवर्णी झाले. तेव्हा डोंबाने त्याखालील छिद्रावरील आवरण बाजूला केले. त्या क्षणी उकळत्या तेलाचा एक गोल स्पष्ट बिंदू वेगाने उतरला व दूताच्या अंगावर पडला.
अंगाला त्याचा स्पर्श होताच आतून एक बुडबुडा यावा त्याप्रमाणे त्वचेवर एक गोलक निर्माण झाला आणि तेथील वर्तुळ जळून गेल्यामुळे तो काळवंडला. दारुण यातनेने दूध जागच्या जागी ताणल्यासारखा झाला व आक्रोशाने त्याचा स्वर मग्न झाला. असेच काही अंतराने तैलबिंदू पडत राहू देत. भद्रानंद समाधानाने म्हणाला, नको नको, खडगाने माझा शिरच्छेद करा, तेवढी दया या क्षुद्रास दाखवा. दूत याचना करत म्हणाला. तोच एक थेंब त्याच्यावर पडला व अनिवार्य वेदनेने त्याचे शरीर अस्ताव्यस्त झाले. सम्राटांची आज्ञा आर्य स्थविरांविषयी होती, हे तुम्हाला आठवतंय ना? भद्रानंदाने सूचित हलक्या स्वरात विचारले. नाही, मला ती अद्यापही आठवत नाही. दूत क्षीण भग्न स्वरात म्हणाला. पण ती आर्य स्थविरांविषयी नव्हती. स्वतः आर्य स्थवीर शांत पावलांनी येऊन सारा प्रकार पाहत होते हे अद्याप कोणाच्याच दृष्टीस पडले नव्हते. त्यांनी निराशेने मान हलवली व म्हटले, भद्रानंद, या क्षुद्राला येथून शूकराप्रमाणे स्मशानात फेकून दे, नाहीतर त्याच्या मलिन हत्येचा दोष आपल्याला स्वीकारावा लागेल. त्यांनी मान हलवली आणि ते निघून गेले. भद्रानंदाने त्यांची आज्ञा स्वीकारली, पण त्याचा चेहरा विलक्षण कठोर झाला होता. पूर्वायुष्यातील आर्य स्थविरांचा पुत्र कोठे वाढत आहे हे सांगण्याचे अंगावरील मांसखंड क्षणाक्षणाला तुटत असताही एका यक्कश्चित पण्यांगनेने नाकारले तेव्हापासूनचा हा त्याचा सर्वात मोठा पराभव होता. त्याच्या दृष्टीने अजूनही काही मार्ग साध्य होते. धगधगीत तप्त खड्ग कंठातून खाली उतरवणे हे कार्य डोंब अतिकौशल्याने करत असे, किंवा एका बंदिस्त हाताला मध लावून त्यावर रक्तजीवी कीटक सोडणे हा उपायही अनेकदा अत्यंत उपयुक्त ठरला होता. जर मग आवश्यकताच भासली असती तर शरीरात मांसल जागी ठिकठिकाणी पोकळ खिळे टोचून त्यांच्यात रक्त जाळणारे अतिविष भरणे हा मार्गही स्वीकारण्याचा त्याने निश्चय केला होता. या क्षणी आर्य स्थवीर येथे यावयास नको होते असे त्याला फार वाटले आणि त्यांच्या आगमनाची सूचना देण्याचे कर्तव्य असलेला तरुण भिक्षू तेथेच अतिभयाने स्तंभित होऊन उभा आहे हे पाहताच तर त्याचा संताप अनावर झाला. त्याने डोंबाला बोलवले व त्या कर्तव्यच्युत भिक्षूस सर्प कक्षेत 3 प्रहर बंदिस्त करण्याची आज्ञा दिली. आणि या स्मशानात फेकून दे, भद्रानंद कर्कशपणे ओरडला आणि विषादाने निघून गेला. सर्प कक्षेचा उल्लेख ऐकताच इतर भिक्षूंमध्ये हास्याची लाट उसळली. एखाद्या नवख्या भिक्षूला अनेक सर्पांच्या सानिध्यात राहण्याचे शासन केले जात असे. हे सर्व सर्प पूर्णपणे विषविहीन होते, पण हा विशेष नवख्या भिक्षूला माहीत नसे. मग सर्प अंगावरून फिरू लागताच तो अतिभयाने कसा मूढासारखा वागू लागे हे पाहताना इतर भिक्षूंना हास्य आवरत नसे. मग ते त्याच मुक्त विनोदाने 2 भिक्षू केवळ भयाने कसे मृत्यू पावले आणि त्यांच्या शरीराखाली हिरव्या रंगाचे 3 निष्पाप साप कसे अकारण चिरडले गेले याच्या हकीकती एकमेकांना सांगत. आता भद्रानंद गेल्यावर त्याच अनिर्बंध हास्यात ते निस्तेज मुद्रा झालेल्या भिक्षूभोवती गोळा झाले. 2 भिक्षूंनी दूताला राक्षसीपणाने उचलले व काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत टाकून दिले. सर्प कक्षेतील विनोदास आपण पारखे होऊ या भीतीने मागे एकदाही दृष्टी न टाकता ते तात्काळ परतले आणि मठात नाहीसे झाले. दूताचा देह अति निर्जीव झाला होता. कठीण भूमीचा आघात झाल्याने त्याच्या तोंडून एक निर्बल निश्वास बाहेर पडला, पण नंतर काही काळ तो निश्चल पडून राहिला. स्मशानभूमी होती, झाडांची गर्दी होती, जमिनीवर उंच गवत वाढले होते. तेथील गाढ शांततेवर झाडातील एखाद्या पक्ष्याचा फडफडाट किंवा तृणकीटकांचा कर्कश एकेरी स्वर यांच्या डागाखेरीज काही जाणवत नव्हते. काही वेळाने दूताने डोळे उघडले. त्यावेळी हा देह आपला नव्हेच, ह्याच्या आत खोल कोठेतरी कोपऱ्यात आपण अतिभयाने अंग चोरून बसलो आहोत असा त्याला सतत भास होऊ लागला. उघड्या पावलांवर काही कीटक निर्धास्तपणे चढत आहेत हे त्याला उमजले, पण पाऊल हलवण्याचे सामर्थ्यही त्याच्यातून आता ओसरून गेले होते. थोड्या वेळाने गवतांवर पावलांचा आवाज झाला.
कोणीतरी येऊन त्याच्या अंगाखाली हात घालून त्याला उठवून बसवले. त्याच्या तोंडाला उष्ण मधुर पेयाचे पात्र लावले. तो उष्ण प्रवाह शरीरात उतरताच त्याची बधिरता किंचित कमी झाली. पण त्याच क्षणी त्याची वेदना नव्या तीव्रतेने जागी झाली. तिकडे निश्चयाने दुर्लक्ष करून तो म्हणाला, आता तू मला आणखी काय यातना देणार आहेस? त्या उग्र बलवान मनुष्याने त्याला अत्यंत कोवळ्या हाताने उठवून बसवले व अंगावरील खरबरीत पण सुखकारक वस्त्र त्याच्यावर पसरले. मी आता कसलीही यातना द्यायला आलो नाही, तो सौम्यपणे म्हणाला. या स्मशाना शेजारीच माझी झोपडी आहे. तेथे तुम्हाला नेण्यासाठी मी आलो आहे. तेथे आपण निर्भयपणे विश्रांती घ्यावी. तेथे प्रासाद किंवा मठ यांचे वैभव आढळणार नाही, पण त्याचप्रमाणे तेथील अन्नाला वेदनेचा स्पर्श नाही. प्रासाद मठाचे नाव ऐकताच दूताचे अंग कंपित झाले. तो म्हणाला, तुम्ही फार सदय आहात, पण आता मला तुमच्या श्रमाची आवश्यकता वाटत नाही. आता माझा फारसा काळ उरला नाही. अल्पावधीतच तुम्हाला मला येथेच आणावे लागेल. त्यापेक्षा मी येथेच असणे जास्त योग्य नाही का? आता माझ्या शरीराला हालचालीची देखील वेदना सहन होणार नाही. माझ्या शरीराकडे पहा. पाठीवरील उघड्या मांसाला सौम्य वाऱ्याचाही स्पर्श झाला तरी सर्वांग क्षणभर मृत होते. या प्रत्येक व्रणातून अग्नी फुलला आहे. क्षमा करा राजदूत, त्या उग्र माणसाने म्हटले. मला ते सारे माहीत आहे. तुमच्या पाठीवरील त्वचा मीच काढली, अंगावर तप्त तेल मीच टाकले, कारण मीच तो डोंब आहे. परंतु ती माझ्या कर्तव्यामुळे करावी लागलेली कृत्ये होती. पण अंगावरील काळी वस्त्रे उतरली की मी मुक्त आहे. तेव्हा आपण कसलाही संशय न धरता माझ्यासह चलावे. त्याच्या शब्दांनी दूताच्या मनावर विजेचा आघात झाला. अंगावरील बधिरता हळूहळू वितळत जाऊन मनातील शून्यताही विरली. खोल कोठेतरी अद्याप जिवंत असलेला प्रकाशकण तेजस्वी होत गेला आणि सर्वांग आतून उजळल्यासारखे झाले. दूताने त्याचा हात आवेगाने धरला व म्हटले, डोंबा, सम्राटांची आज्ञा आता मला सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत आहे. ती आता तुझ्या जवळच प्रकट करणे अनिवार्य आहे. माझा मृत्यू तर आता माझ्या इतका सन्निध उभा आहे की त्याचा हिमश्वास आत्ताच मला जाणवतोय. सम्राटांची आज्ञा अखेर तुझ्या समोर प्रकट व्हावी अशीच दैवाची इच्छा होती. ते फार मोठे भाग्य आहे. मला ती आज्ञा सांगावी, नम्रपणे डोम म्हणाला. भाग्य असेल, पण ते तसेच अतिकठोर दिव्यही आहे. डोंबा, माझ्या शब्दांकडे लक्ष दे. उत्तेजित होऊन दूत म्हणाला, जर तुझ्याकडून त्या आज्ञेचे पालन झाले नाही तर तुला मृत्यूदंड प्राप्त होईल. सम्राटांना पूर्ण अंतर्ज्ञान आहे. आता आपल्याला एकट्यालाच ही आज्ञा ज्ञात आहे, म्हणून जर तू आपल्या कर्तव्यात कसूर केलीस किंवा तिच्यात एका शब्दाचे परिवर्तन केलेस तर तुला दारुण यातना होतील. तुला हे कार्य साहवेल का? अन्यथा दुसऱ्या कोणाला तरी बोलवून आण. पण त्वरा कर, माझे अखेरचे क्षण ओघळून जात आहेत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. मी कालिकेची अत्यंत पवित्र शपथ घेऊन सांगतो की माझ्यात प्राण असेपर्यंत मी सम्राटांचा पवित्र शब्द निष्फळ होऊ देणार नाही. तर मग ऐक, सम्राटांची आज्ञा एका डोंबाविषयीच आहे. त्याचे नाव कालमुख आहे. सम्राटांना शैलेश्वराच्या मंदिरात साक्षात्कार झाला. त्या अतिपापी कालमुखास 3 दिवसात देहांताचे शासन झाले नाही तर साऱ्या साम्राज्यावर महान संकट कोसळेल. परचक्र येईल, जनांची भीषण हत्या होईल आणि रक्ताचे पूर वाहतील. स्वतः सम्राटांना जीवितास मुकावे लागेल. त्यामुळे सम्राटांनी मला तात्काळ येथे पाठवले. कालमुखाच्या सर्वांगावरील त्वचा सोलून काढावी व त्या मग सर्व जनांसमोर त्याला उकळत्या तेलात टाकावे अशी ती आज्ञा आहे. ती तू सर्व जनांस विदित कर व आज सूर्यास्ताच्या आत त्याप्रमाणे कृती घडव. जर तू या कार्यात अंतर दाखवशील तर तुझ्याच सर्वांगावरील त्वचा सोलली जाईल आणि तू तप्त तेलात अतियातनेने मृत्यू पावशील. कालमुख हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना? डोंबाने आपला हात मागे घेतला व तो शिलाखंडाप्रमाणे स्तब्ध राहिला. त्याने दूताच्या क्षीण निर्जीव होत चाललेल्या डोळ्यांकडे अजाणपणे पाहिले.
दूत सारा प्राण डोळ्यात आणून पुन्हा विचारत होता, कालमुख हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना? होय, त्या नावाचा मला विसर पडणार नाही. राजदूत, या नगरात मीच एकटा डोंब आहे आणि माझेच नाव कालमुख आहे. राजदूताने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात विलक्षण हालचाल झाली, पण दुसऱ्या क्षणी ते निस्तेज होऊन विझले. त्याचा चेहरा म्लान झाला आणि भूमीतील बीजांकुर सतत वर येत असावा त्याप्रमाणे सतत स्पष्ट होत चाललेली त्याच्या चेहऱ्यामागील कवटी अखेर पूर्णपणे स्पष्ट होऊन गेली. जीएनच्या काजळ माया या संग्रहातील दूत या कथेचा भाग 2 आत्ता आपण ऐकला. आपल्याला या कथेविषयी काही अभिप्राय पाठवायचे असतील तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. आपल्याला जीएनच्या कथा ऐकायला आवडत असतील तर आपले जीए हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.